कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग
हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काही भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळे विठ्ठल रांगता गोदने राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळपला चलोसलेला प्रतिवर्षीप्रमाणे हे वर्ष असणारा अखंड हरिनाम सप्ताह अधिक शिवलीला अमृत पारायण सोहळा सुंदर असा सुयोग महादेव वस्ती म्हणजेच बाबुळगावकर मंडळी घडून आणतात कुठल्याही कार्यक्रमाला आशीर्वादाची गरज असते आणि मार्गदर्शकाची गरज असते प्रपंच असो अथवा परमार्थ नुसता प्रपंचाला आणि परमार्थालाच आशीर्वाद आणि मार्गदर्शक हे डोक्यातून काढून टाका व्यसनाला सुद्धा मार्गदर्शकाची गरज आहे डायरेक्ट कोणी तंबाखू खायचं शिकलं नाही डायरेक्ट कोणी प्यायला गेलं त्याला सवय लावावं लागत त्या जगाला आशीर्वाद द्यावे असे सत्पुरुष गोपाळनाथ बाबांच्या पदत प्रश्न पावन झालेली भूमी आहे ज्यांचा आशीर्वाद आहे महाराज जगाला आशीर्वाद द्यावा अशी ज्ञानदास माऊली ज्यांचं कुशल मार्गदर्शक परमादरणीय महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार कथाकार पूजनीय तुपे महाराज यांचा असणारा हा परिसर यांच्यावर नितांत प्रेम करणारी सर्व परिसरातील मंडळी आणि सुंदर त्यांच्यावर प्रेम करणारे आम्ही सर्व वारकरी मंडळी त्यामध्ये शेषराव पाटील असेल ही गाणारी मंडळी आता ज्यांनी चाल म्हणली सगळ्याचं जर नामनिर्देशन केलं तर त्याच्यातच आपला कमी जादा वेळ जाऊ शकतो म्हणून सर्व गुणीजन महाराज मंडळीच्या चरणी नतमस्तक होतो दिलेली वेळ निवडलेला अभंग सार्थकी लावतो जाता जाता एकच गोष्ट डोळ्यापुढे आणून देईल ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये असा दिव्य भव्य वर्धापन दिन मूर्तीचा मंदिराचा होईल त्या टायमाला निश्चितच या महादेव वस्तीचं नाव निघल्याशिवाय राहणार नाही एवढा मोठा कार्यक्रम वर्धापनाचा केला वर्धापन म्हणजे वाढदिवस म्हणजे बड्डे मुला मुलीचा बड्डेची एवढी फॅट आलेली आजच्या काळामध्ये शेंबड्या परत माय पराचा बड्डे काय करतो हा बड्डे सोटी म्हणून बड्डे कोणाचा करावं हेच समाजाला कळलं अरे तुपे महाराजांनी देवाचा बड्डे केला ह्यातच आपला आशीर्वाद आहे आणि ज्या देवाचा केला ते मरणाच्या पलीकडे ज्याला जन्म नाही आणि मरण नाही असा शिव त्याचा वर्धापन दिन आणि बर्थडे साजरा करण्याचं आणि प्रसादाचं कीर्तन माझ्या वाट्याला येतं हेच माझं परम भाग्य आहे कारण सांगितले काम करावे सेवका येथे होतो पणा कामा नाही काला कोणाचा आहे जाहिराती सगळ्याला माहिती आहे पण मोठ्याचा आशीर्वाद आहे आणि त्यांनी सांगितलं
म्हणून फक्त काम सेवक म्हणून करायचंय. म्हणून या सेवेकरता निवडलेला भंग वारकरी संप्रदायाचे थोर उपासक वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री क्षेत्र देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या खात्यामध्ये अनेक प्रकरणे स्थिती परे गुण परे अद्वैत परे सालू मालू आहे. पंढरपूरला जायचे, पंढरपूरला यायचे, पत्रिका आहे, नाट आहे, गवळणी आहे. त्यामध्ये एक 100 अभंगाचं प्रकरण आहे. त्याचं नाव आहे बाळक्रीडा आणि त्या बाळक्रीडेतला हा सगळ्यात लहान अभंग आहे. परिसरच हा शंकर स्वामीचा परिसर आहे आणि ज्या परिसराला साधूचा आशीर्वाद आहे तो परिसर. आमच्या गणेश महाराजांनी तिथं संस्थाच काढली, मुलं घडल्या जातात. मी नेहमी सांगत असतो पोरं सांभाळणं इतके सोपे नाही. नारदाला 60 पोरं झाली होती. 4 वाजताच उठायची. मम्मी म्हणलं दुई आपण जर एखाद्या कीर्तनात पोराला म्हणलं गप्प बसते काय करता, पण इतके बेकार बिलिंदर पोरं 12 घरचे 12 नाया द्वाब्या सगळं टियारा एवढे पोरं हे महाराज संबंधित विद्यार्थी घडवतात. ती वारकरी संप्रदायाला उद्या दिग्गज कीर्तनकार होणार आहे. म्हणून संस्थेला सुद्धा द्यावे तेवढ्या शुभेच्छा. साधकाने तुकोबारायला विचारलं, तुकोबाराय जेव्हा देवाला अवताराला यावं लागतं असं काय कारण? महाराज म्हणतात आहे काय कारण आहे ते म्हणते धर्म संस्थापन. संस्थापन हे म्हणजे रक्षण. भगवान धर्माच्या रक्षणाला येतो आणि म्हणून केला नारायणे साधक म्हटला. इथं नारायण शब्द मी वापरला हो. आणि येदशे चरित्र केले. मग अवताराला येणारा असं तुमचं मत आहे. देव अवताराला येतो तो नारायण आणि चरित्र करतो तो सुद्धा. मग चरित्र करणाराही नारायण, अवताराला येणाराही नारायण. आणि तुम्ही चरित्र कोणाचं सांगणार आहे ते म्हणले कृष्णाचं. मग तुम्ही कृष्ण हा शब्द का वापरला नाही? यदशे चरित्र केले कृष्णे आहे तू का म्हणे कृष्णे. तुम्ही नारायण शब्द का वापरला? कारण चरित्र करणारा कृष्ण, अवताराला येणारा कृष्ण आणि मग नारायण कुठून आणला? तुकोबाराय म्हणतात साधका लंका सोन्याची आहे सगळ्याला माहिती आणि सोन्याची लंका जाळली हे सुद्धा देवाची शपथ घेऊन सांगा. लंका सोन्याची हे मान्य आहे आणि जाळली सुद्धा हे सोनं जळत. जर जळलं असतं ते इथं राहिल्या असत्या का? सगळ्यात जास्त चुली पैसे कोणाला आहे? नको एक बायानं सोनं घातलं नसतं, एक बी माणूस राडा नसतं सोनं मागत. मग सोन्याची लंका होती का नव्हती याला अध्यात्माची जोड लावा लागेल तेव्हा ते सोनं कळत. शुद्ध बीजापोटी फळे. बी चांगलं असेल तर फळ चांगलं. बी लगा बबुल का तो आम कहासे, बाबळी लावल्यानंतर आंबे येणार. मग बी चांगलं असेल तर फळ चांगलं. मग भगवान कृष्ण बेकार होता का चांगला होता? सगळे लोक म्हणजे चांगला होता. मग जर तो चांगला होता तर त्याच्या पोटी बिलिंदर ते साम नावाचं पोरग जन्माला आलं. सगळं यादव कुळात. हिरण्यकश्यप बेकार आहे पण त्याच्या पोटी प्रल्हाद जन्माला आला. इथं बी चांगले पण फळ बेकार, इथं फळ चांगले पण. हे कळून कसं घ्यायचं? याच्याच करता चांगलं कळून घ्यायचं. अर्धवट हरिपाठेल त्याचं कीर्तन पडलं गप आहे. अर्धवट हरिपाठ आणि आमची इज्जत काढी. लाज नाही मला भेटायला आली तुला. म्हणून नारायण शब्द का वापरला? नारायण शब्द आहे 4 अक्षरी आणि विष्णू सहस्रनामामध्ये नारायण नाव आलेलं आहे. किती अक्षरी नारायण शब्द? 4 अक्षरी. दिशा किती आहे? उपदिशा किती आहे? आश्रम किती आहे? वर्ण आश्रम किती आहे? 4. धाम किती आहे? 4. पुरुषार्थ किती आहे? इथं चांगला वागत नाही त्याच्यासाठी किती अक्षरात आहे? संपलं का आपलं उत्तर? ग्रस्ती आश्रमाचा धर्म सांगतो. फक्त ग्रस्ती आश्रमाचा धर्म. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येकाला कमी जादा गोष्टी घडल्यानंतर एखादी पत्नी एक्स्ट्रा करावी नाविलाज आहे. संतती झाली नाही किंवा अर्ध्या वयामध्ये तिला एखादा आजार सडला तर आपल्या हिंदू धर्मामध्ये 1-2 करतात, केल्या. मग राजा दशरथाला 3 पत्न्या होत्या. त्यामध्ये कैकेयी नावाची एक पत्नी सुंदर आहे, देखणी आहे, पण बाकीचं बोलत नाही. मग राम हा तिचा मुलगा नाही का?
तुम्ही कीर्तनाला आहे ना, कारण उन्हात कीर्तन आहे. मग राम जर तिचा मुलगा आहे, मग रामाच्या बाबतीत तिने मुलगा नात्याचा धर्म पाळला. शब्द कसा निघाला तुमचा? नाही. मग जर मुलगा नात्याचा धर्म कैकेयीनं पाळला नाही, तर कैकेयी आई आहे का बाई आहे? कोण आहे तुम्ही? आई ही संज्ञा केव्हा लागती? ऐशी कळवळ्या से जाते करे लाभावी करे लाभावी ना प्रीती करे लाभावी कळवळ्या से जाते करे लाभावी ना प्रीती करे लाभावी ना प्रीती करे लाभावी ऐशी कळवळ्या से जाते करे लाभावी ना प्रीती करे लाभावी ना प्रीती करे लाभावी. प्रभू रामचंद्राच्या बाबतीत वात्सल्य प्रेमाचं, पुत्र या नात्याचं नातं हा धर्म पाळला नाही. या मताची आपण सगळे सहमत आहे. मग तिनं नातं हे धर्म पाळला नाही, ती आई ठरली का बाई? आई ठरल कशी? मुलगा असून जर मुलगा मानत नसेल तर त्याला आई कशी काय म्हणता येईल? त्याला काय म्हणावं लागल? कारण प्रमाणे महाराज म्हणतात की बाबा रे, आई याला म्हणतात आईशी कळवळ्यासी लाभाविन करी. जी लाभ पाहत नाही त्याला आई म्हणतात, आणि जी लाभ पाहते त्याला बाई म्हणतात. मग कैकेयीनं लाभ पाहिला, माझा मुलगा झाला पाहिजे, आणि तिचा मुलगा झाला नाही, तर सांगा कैकेयीनं हा नुसता पुत्र धर्म पाळला नाही, तर रामायणाच्या व्यतिरिक्त कैकेयी बाई नाहीये. आजही रामायणातच फक्त कैकेयीचं नाव आहे. कुठं कोण्याही गावात जा, कौसल्या सुमित्रा नाव आहे, कुठंतरी कैकेयी नावाची बाई आहे का? कैकेयी बाईचं नावच नाही, खै आहे. 15 पोळ्या खाणारी सापड. म्हणून आहे धर्म संस्थापन गरज. आई असून जर आई धर्म पाळत असेल तर गरज आहे, म्हणून आहे. विठ्ठल बाप असून बाप धर्म पाळत नसेल तर गरज आहे. बापानी दोन्ही मुलाला सारखं वाटून द्यावं, काही लहान्याला मोठ्याला. बाप व्हायचा असेल तर दोघाला सारखं. आईनं सुद्धा दोन्ही सुना, मी मोठी चांगली नाही, मग तसंच राहून द्यायचं होतं. लहान हिंडला असतं आमच्या सगळं. धर्म काही सामुदायिक धर्म आहे, काही एकटीशी धर्म. सामुदायिक धर्म आम्हाला शाळेतच शिकवलाय. भारत माझा, सारे भारतीय माझे, वर्गातच भांडण आहे. कुठं धर्म आहे? गरज आहे. तू का म्हणे गरज? धर्म शब्दाची आम्ही केलेली व्याख्या ही केव्हाच चुकीची आहे. संत आणि वेदांनी केलेली व्याख्या केव्हाच बरोबर आहे. आणखी गृहस्थी आश्रमाचा धर्म सांगतो. एकदा त्या पत्नीनं पतीशी तादात्म्य लावलं. देव आणि ब्राह्मणाच्या हाताना पाणी ग्रहण केलं. तिच्या बापाने कन्यादान केलं तर ती त्याची झाली. हात बापाच्या घरचे पण बांगड्या त्याच्या, पाय बापाच्या घरचे पण जोडे त्याचे, गळा बापाच्या घरचा आहे पण मंगळसूत्र त्याच आहे, कपाळ बापाचं आहे पण कुंकू तरी इकून घेऊन जातील, तिकून करून आणती म्हणजे माझ्या भावाने केलं. चोट्टी जी असेल ती चोट्टी, जी असेल ती चोट्टी. धर्म पाळला का? पतिवर्तनेने पतीच्या मेलेले केव्हा चोट्टी. कुठे धर्म आहे?
बोले तैसा चाले त्याचे वंदावे माऊले त्याचे वंदावे माऊले त्याचे वंदावे माऊले बोले तैसा चाले त्याचे वंदावे माऊले एकाने सुंदर कीर्तनात आईचं चरित्र सांगितलं. आईच्या या शब्दावर पाऊण तास बोलला. संपूर्ण मंडपातला समाज ओपसा ओपसी रडत होता, पण एक मोठ्याने हसत होता. कीर्तन संपलं, सगळी मंडळी त्याच्याकडे गेली. लाज वाटते का? अरे काय महाराजांनी आईचे गुणगान गायले. आज खरंच काळाची गरज आहे आणि अशी आई खरंच भाग्यवान आहे. आणि आपल्याला अशा आया मिळल्या आणि तू रडू राहिला नाही, तू हसतोय. ते म्हणला मी त्या महाराजाच्या शेजारी राहायला आहे. झोपेत एक तुम्ही. पान पाय कोणासाठी आहे? आपल्यासाठी. पाणी पिण्यासाठी गिलास कोणासाठी आहे? आपल्यासाठी. त्या गिलासाला साखळ्या कोणासाठी आहे? कळतो का धर्म? घरची बेन आणि शेजारची म्हणजे पिन कहून लवीन. आधी आपल्याला पदर घ्यायला तसं आधी आपण वाग, मग कळ. चोट्ट आमचा धर्म हे चाललंय महाराज, फक्त चाललंय. अजून सांगू का धर्म? जाऊ द्या, सांगतोच, कळलं पाहिजे. आता या सगळ्या दिवाळीहून आल्या बरं का पुरुष मंडळी. मग 4-5 दिवस माहेराला राहतात आणि राहिलं पाहिजे माहेराला. मी आई मताच आल्यानंतर मग माहेरून सासरी आल्या काय मैत्रिणी भेटल्या का इतक्या खुशीनं सांगतात की ते 5-6 दिवस राहिले. म्हणजे मस्त राहा वाटत नव्हतं, पण राहिले पाहिजे. मम्मी आणि पप्पा म्हणले कसं काय ग तिकडं? सगळं मजेत आहे. मायबाप कसे ग? बरे. आता कोण वाकडं तोंड केलं? बाकी सगळं मजेत. मायबाप बरे. बऱ्याच मजेचा अर्थ कसा लावायचा? कोणतं व्याकरण बसवायचं तिथं? मजेत आहे म्हणजे माझ्या आई बापाने भरपूर कमवलं, पण त्यांना त्याचा उपयोग. बाकीचे मजेत आहे बरे, जसं दिलं तसं बरे. आणि पुन्हा तिकडूनच वाक्य ऐका बरं का, नीट कीर्तन ऐका तुम्ही. तीच म्हणते घरी घरी मातीच्या चुली ग. कळलं तुम्हाला? तिची मैत्री म्हणते मातीच्या चुली म्हणजे कसं ग? अगं मला एवढंच सांगायचं, वहिनीचा दादा पुढं काहीच चालत नाही. मलाही कळत, पण वहिनीला कळू नये का? वहिनीला का माय नाही का? वहिनीला का बाप नाही का? वहिनीला का भाऊ नाही का? वहिनीनं असं नाही वागू, वहिनीनं असं नाही वागून आपण असं नाही वागू. वागू 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 आपण बिकडं आल्यावर तसा नाही वागू. तवा धर्म नाव ठेवलो अकाला बटर बटर आपल्या नाकाला शिकरलं तर आलं, शिकरलं तर आलं. सोट्टी अरे धर्म हा शब्दच असा. धर्म हा शब्द आचरती, आचरणाने सिद्ध होतो तो धर्म. विचाराने सिद्ध होतो तो धर्म. आणि नुसता बोलल्या जातो तो अधर्म. फक्त बोलले. कोरोनामध्ये डॉक्टरनं सांगितलं की एनर्जी कमी होती म्हणून फ्रीज मधले पांढरे बटाटे खा. माळकऱ्यानं माळी काढून खाल्ल्या बाबा. आणि ती आम्हाला शिकली महाराज काय करावं, मग खावाच लागली. आम्ही मेलो का? आम्हाला काय कोरोना भ्याला का? काही काही आम्हाला अक्कल शिकिते. आमच्या संघ राहून आम्हाला होते महाराज तुम्हाला माहिती का चला पंढरपूरला. आपण त्या संघ पंढरपूरला गेलो का ते तिकीट काढते, एक हाफ द्या असं समोरून घे ना. आपण म्हणून असं पुढं तोंड करून करून महाराज आपण हाफ तिकीट करून घेतलं देवासाठी. आणि मग तू पुतणीच लागणार का? फुकट गेला होता का? त्याच गाडीत गेला ना? फुल कार्ड होतं का? पांचट आम्हाला शिकवतो. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय देवा, त्याच्या भय काय देवा.
त्याला कशाचीच भीत नाही, त्याला पडायची भीती नाही, पाडायची भीती नाही. त्याला कोणी लोटीत नाही, कोणी त्याला लोटायला हात सुद्धा लावीत. मग तो कोणत्याही क्षेत्रातला असला, पण त्यांना चांगलं खरं वागलं पाहिजे. बाबांचा कापूस याचा तुकारामा शेंगा वर पाडायच्या, आणि मी तरी काय बाय एवढ्या एवढ्या वर पडी मानतिक सगळ्या. कवा काढायचं आमचे सुद्धा असे काही इथून येते म्हणून आणि 40 गाऊन आलो म्हणते. तुला कोण सांगितलं होतं 40 गाऊन यायचं? तू तिथूनच यायचं पाकिट वाढायसाठी. संघ बांधून येणारी स्वट्ट जे असन ते मी सगळ्याला म्हणलो नाही. ज्याची जीवनात खरी सेवा आहे ना त्याचं जीवन भीतीत नाहीये. अरे ज्याची सेवाच आहे ना, मग ज्याची खरी सेवा आहे ना त्याचं कोण धर्म आहे. आणि आशाला त्रास देण्याकरता जे निर्माण होईल त्याला नीट करणं त्याला नाव अधर्म आहे. आणि त्याला नीट करण्याकरता येतो म्हणून आहे गरज आहे. होईन भिकारी पंढरीचा होईन म्हणणं सोपं आहे का? मी पास होईल यासाठी काय करावं लागल का? काफ्या नक्कल करून कुठं अक्कल येईन का? म्हणजे माही पोरग आहे ना 90% पास झालं. म्हणलं काफ्या द्यायला तूच गेला होता, द्याच लागा त्या. मग ते जर डॉक्टर झालं तर माणसं जगीन का? मग माणसं मोरायला काय भेटतो का? माळ घालणं सोपी आहे पण माळ टिकवणं अवघड आहे. वारकरी म्हणणं सोपं आहे पण वारकरी होणं, लग्न करणं सोपं आहे पण बायको सांभाळणं अवघड आहे. बायको सांभाळणं सोपी आहे पण बायको होणं. एखाद्याची आई वारली ना तर किती का म्हणत्या नकरोड आम्ही तुझ्या आई सारखी आहे, त्यालाही बरं वाटत. एखाद्याची बहीण वारली ना किती का म्हणत्या नकरोड मी तुझ्या बहिणी सारखी, पण एखाद्याची बायको वारली म्हणांक कारण बायको धर्माला अवघड आहे भाऊ. ज्या झाल्या त्याला विचारा किती अवघड आहे. ती शेंबडी ना तिला बी आवाज घालला होता एक डोळा ह्याकणं किधर बी देखणं बांगी घाल तरी तिला म्हणला लागत आहो. धर्म हा शब्द म्हणून धर्म हा टिकवलाय. असा ज्या वेळेस अधर्म होतो म्हणून तुकोबराय म्हणतात आहे पण केव्हा यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवति पवित्राणाय साधूनां विनाशा म्हणून आहेत का म्हणे केव्हा धर्म रक्षावया अवतार. मग काय घडलं होतं? महाराज म्हणतात हे घडलं होतं म्हणून अभंगाचं शेवटचं उच्चार हे आहे दुःख
आम्हाला परीक्षेला फक्त 40च मिनिटं दिली होती आशेगावकरांना. आता 1.5 तास दिलाय महाराज. होऊनच जाऊन देऊ. पण वाट्याला काला आला ना म्हणून आनंद वाटला. ताई पण आलेले आहे. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. गरज मग अशी गरज जेव्हा होती ना तेव्हा गरज धर्माचं पालन केलंय ना तर देवाला अवताराला यायची गरज. माळ घालून दारू पिणं हा धर्म आहे का? धर्म आहे. मग गरज आहे का नाही? कुत्र्याच्या माग मांजर पळती का मांजरीच्या माग कुत्र? कवर लोक पळत जवळ लोक मांजर ऐकतो. पाळता पाळता एकदा मांजर फिस कुत्र माग मग मला सांगा मांजरीन फिसकलं पाहिजे की नाही? कवर लोक तुम्ही देव मानता. देव का हवी येतो ना आणतो तरी देवच का? बस दाग त्याच्या नावाचं नुसतं पशुपती नात्याचे उपास करीत. लागू द्या ना पाप. आम्ही भोगून ते पाप कीर्तनकार मंडळी. मी एकटा भोगेन. अख्ख्या महाराष्ट्रात जर बाईन दारू बंदी केली तर 50 ने 1000 वर्ष नरकात जाण्याची तयारी. पण या मांजरी नीट झाल्या पाहिजे. उगाच रडत आता रडून जमान का? आम्ही जर तुम्हाला मारलं तर तुम्ही 10 जणीला सांगू राहते पान महाराज चटकन त्याला तोंडात मारली नाही म्हणून ऐकून घेतलं. पण तुम्ही जर त्यानं मारलं तर त्याची हिंमत आहे आम्हाला सांगायची. घरात कुठान त्याला धरून म्हणून भाऊ पाय पडतो नाही पेणार मी नाही पेणार. पण तुम्हीच अशा पुचकट हे मांजर बरी तुमच्यापेक्षा. कारण धर्माला सुरुवात बाईपासून आहे. भगवंताने पहिली कोण मारली कृष्ण अवतारात? पुतना. आणि रामाने पहिली कोणती मारली? मग कुठून सुरुवात आहे धर्माला? मग आता यांना मारीतच बसता का? अरे एक जिजेला धर्म कळला तिनं असा राजा जन्माला आणला की त्याच्या वर्षात 2दा जयंती तिथीनुसाराने. एका जिजेला धर्म कळला तिनं असा राजा जन्माला आला की त्याची वर्षात 2दा जयंती तिथीनुसार आणि तारखेनुसार. त्यात घाटकोपरला मी त्या वार्ताहराला म्हणलो ते 2 शब्द आहे ना तू जे बोलतो 2दा. म्हटलं असा माझा महाराष्ट्रात जन्माला आला राजा आहे. असा जिजेने जन्माला आला 365 दिवस जरी जयंती केली तरी कमी पडेल एवढा धर्मवान राजा. एकच राजा इथे जन्मला
माझ्या राजाचे माझ्या शिवाचे माझ्या देवाचे नाव गाजले विंध्याच्या डोंगरावर माझ्या राजाचे नाव गाजले विंध्याच्या डोंगरावर माझ्या राजाचे नाव गाजले विंध्याच्या गरज होती तेव्हा राजा जन्माला आला. तशी आता गरज आहे. आता जशी पावसाची गरज आहे ना तशी लई गरज आहे. लई गरज आहे आता. लई गरज आहे महाराज. काय सांगावं कोणालाच काही कळाना. आम्हाला सुद्धा कळाना कसं कीर्तन करावं. अधर्माची बाजू एवढी वाढली महाराज, इतकी वाढली. म्हणून ज्या ज्या वेळेस अधर्म होतोय ना, देव कोणाला तरी पाठवतो नसता स्वतः तरी येतो. 20 किलोमीटरवर साधू पाठवले देवाने धर्माच्या रक्षणाकरता. 20 किलोमीटर झालं का कुठंतरी एक साधू जन्माले, कुठंतरी एका साधूची समाधी असेल. कुठं 20 किलोमीटर. तरी लोक सुधरा ना. म्हणून धर्म आणि अधर्म कळला. म्हणून गरज आहे तुका म्हणे धर्म संस्था. ज्या ज्या वेळेस अधर्म असंच घडलं. उग्रसेन नावाचा राजा कुलवान गुणवान ज्ञानवान, पण त्याचा सुपुत्र बेकार जन्माला आला. आणि जन्माला आल्यानंतर त्यांनी त्याच्या स्वैराचाराप्रमाणे राज्यकारभार करायला गेला. मंदिरं उभारायची नाही, जीर्ण करायची, मंदिराचा जीर्णोद्धार नाही, नवीन मंदिरं बांधायची नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही. स्वबळावर राज्य केलंय. नीतीचं राज्य असावं, नात्याचं राज्य असावं. उगा स्वैराचार्याचं राज्य रसून आहे. आणि या वृत्तीनं वागला. शेवटी भगवंताला यावं लागलं गोकुळाष्टमीला. म्हणून आहे तुका म्हणे धर्म. किती धर्माचं रक्षण करत होती जुने काळामध्ये. आम्ही शिक्षक जेव्हा संस्थेत शिकत होतो ना, जर आम्हाला एखाद्या शिक्षकाने हाका मारली राऊत, तर खाली मान घालून म्हणावं लागत होतं जी. एखाद्या सोनाला जर सासूने हाका मारली कमल, तर ती खाली मान घालून म्हणत होती जी. आता जर म्हणलं कमल काय, मर्यादा नावाचा सुद्धा धर्म राहिला नाही. जुन्या काळात मोठा भाऊ जर आला तर लहाने भाऊ पळून जात होते. आता त्याला बाटली नेऊन देते. मोठे लहान्याला संगच पेते. कुठं अजून काही मिली नाही ती जुनी माणसं. जिवंत विचारा त्यांना काय त्यांनी त्या जीवनामध्ये एकोपा टिकवला. आज एकत्र नावाचं कुटुंब राहिलं नाही. नुसती मुलगी द्यायची तर पहिले लोक पा त्याला बहिणी किती, त्या पोराला त्याला भाऊ किती, जमीन किती येते, ते नोकरीला आहे का. आणि एवढं नाही जमत. मग ती म्हणते पोरग एकटं आहे का, 5 एकर जमीन आहे का, सर्व्हिसला का, मग काय हरकत नाही. लग्न झालंच पोरगी लगी त्याची मागे हिंडली पाहिजे. म्हणजे किती सहन केलं या लोकांनी, जुन्या म्हाताऱ्यांनी. पण धर्म टिकवला महाराज. काही नव्हतं त्यांच्या काळात. अरे त्या जुन्या माता भगिनीला केसाला खोबऱ्याचं तेल सुद्धा तिकून आणावं लागत होतं, बांगड्या तिकून आणावं लागत होती, कपडा लत्ता तिकून आणावं लागत होता, चपला तिकून आणावं लागत, फक्त इकडे राहावं लागत होतं. पण नांदून दाखिलं. आता शंपून टेम्पू आहे त्या पोराच्या घरी, पण केसच नाहीये. जुन्या काळात शंपू नव्हता आणि टेम्पू नव्हता तरी एवढे केस होते. शंपून टेम्पू तरी बकरी शेपटासारखे. नुसते शंपून केस वाढत असते काय. शंपून केस वाढल्याचं कंपन्या बंद पाडल्या असते. आता वाढवर का डबल वाढीत बसत त्याला का पायाच्या खाली कुठे बांधते बसत का. कळलं. उग्रसेनाच्या मुलाला नाही कळलं. अधर्माने वाढला. आणि त्या अधर्माचा परिणाम एवढा झाला की त्याला नामदेवरायांनी सुंदर गोकुळाष्टमीच्या चरित्रात, पापी आपल्याला एवढं वेळ नाही म्हणून आहे, गरज आहे. आणि गरज आहे म्हणून तुकोबाराय म्हणतात आहे तुका म्हणे धर्म. गरज पडली. जेव्हा ज्या वेळेस जब जब होई मी सांगून बोलो गरज पडली. आणि त्या गरजेमुळे भगवान गोकुळाष्टमीला जन्माला आले. आणि गोकुळाष्टमीला जन्माला आले रात्री 12 वाजता आणि 8 वर्षाचे झाले. आणि आपल्या आई वडिलाला सांगायला लागले मला कुठे घेऊन जा.
आपल्या कोणाच्याच घराला नाही. गोकुळालाच द्या म्हणले. का दुसरे गावं नव्हते का तेव्हा महाराष्ट्रात, भारतात? कारण जिथं नंद आहे तिथं आनंद आहे. जिथं नंद आणि आनंद आहे तिथंच गोकुळ आहे. अशी काही माणसं आहे त्यांच्याकडे लय मोठ्याल्या गाड्या आहेत आणि आपण म्हणा त्यांना गाडीत कोण बसत नाही म्हणे मुळे दे. अशी काही माणसं ती म्हणतात आपल्याकडे 40 लाखाची गाडी आणि तेच माणसं सकाळी दोघं नवरा बायको रोडच्या कडेला, नवरा पुढं बायको माग, नवरा पुढं बायको झिंग झिंग झिंगाट चिंग चिंग चिंगाट पळत आणि रिकामी जागा पाहत. गाडी 40 लाखाची म्हणून डॉक्टरनं सांगितलं पळत जा. गाडी चुकतोय गाडी कधी आम्हाला कीर्तनाला सगळं पण काय नाही आनंद नाही. म्हणून सगळं जरी अजून गोकुळ असावं. त्रिपुटी त्रिपुटी. काही माणसाकडे पैसा आहे पण त्याला खर्चता येत नाही. काहीकडे पैसा नाही पण देण्याची इच्छा नाही. काहीकडे हाय तर स्वातंत्र्य नाही. विचारावं लागत. आली होती वर्गणीवाले मग देऊ 500. 500 रुपये. तू किती म्हणते? 200 द्या. त्रिपुटी लागती. घरोघरी झाला लक्ष्मीचा आणि दैन्य दारिद्र्यास. जिथं लक्ष्मीच वास्तव्याला आली सज्जन माय बापा हो, जिथं लक्ष्मीच वास्तव्याला आली तो लक्ष्मीचा पती काय दुसरीकडे जाईन का? म्हणून मजने ही घरोघरी झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपतप. त्यांना ज्ञान झालं होतं म्हणून भगवंताला माहित होतं का इथं गेल्यानंतर इथून मला धर्माचं रक्षण करता येईल म्हणून तिथं जावं लागतं. जसं आळंदीलाच कौन संस्थेला जास्त प्राधान्य देतात कारण तिथे एकामेकाचं पाहून पोरं सुधारतात शिक्षणापेक्षा. कारण तिथे रोज नवीन कीर्तनकार येतात. नवीन येणाऱ्या कीर्तनकाराचं माऊलीच्या मंदिरात दर्शन होतं. नवीन नवीन प्रकारचे पोरं धोत्र नेसतात. काही ते धोत्र पाहून पाहून शिकतात. म्हणून धर्माला ठिकाण. म्हणून मजने ही गोकुळाला. गोकुळ म्हणजे इंद्रिय, नंद म्हणजे आनंद. म्हणून मला कुडणी नंदाच्या घराला. मजने ही गोकुळाला. जिथं नंद आहे तिथं आनंद आहे. जिथं नंद आहे तिथं गोकुळ आहे. जिथं गोकुळ आणि आनंद आहे तिथंच देव आहे. म्हणून गोकुळात नेण्याकरता तयारी झाली. उचलीला कमलापती किती प्रमाण. आणि अशा प्रकारे यमुनेच्या तीराला आलेले आहे. यमुनेच्या तीर पार केलेलं आहे आणि पाठे 4 वाजता भगवंताला गोकुळात ठेवलेलं आहे. आणि ती मुलगी उचलली. तिकडेही काय झालं तर त्या मुलीनं आकांत केलेला आहे. मज लागी वधी उपजला माझ्या आधी. आणि इकडं मात्र पाठे 4च्या नंतर एकच वार्ता झाली. एकीमेकीला सांगायला लागली काय घडलं. ती तिला सांगायला लागली अगं तुला सांगते तुला सांगते काय सांगते. गवळण
काय आनंद गोकुळा सगळ्या सांगत होत्या. मग कानाला पाहण्याकरता गवळणी वान घेऊन या ताटी नंदा घरी. तेव्हापासून पोरं पायची पद्धत चालू झाली. माझा विरोध इथं आहे. आता कानाला पाहायला ज्या गवळणी आपण म्हटल्या, ज्या कानाला पाहायला ज्या गवळणी गेल्या, त्याच्या मामाच्या घरी त्याला पाहायला गेल्या होत्या का स्वतःच्या घरी? कुठं गेल्या होत्या? कीर्तनात आहे की दादा सगळे बाप बिन माया बी कुठं पाहायला गेल्या होत्या? त्याच्या स्वतःच्या घरी. त्याचं मामाचं गाव मथुरा आहे, त्याचा मामा कंस आहे. ते त्याच्या घरी आलं होतं रात्री आणि म्हणून गवळणी पाहायला कुठे गेल्या होत्या? मग आपण पोरग पाहायला कुठे गेलं पाहिजे? पोरीच बापाची घरी ना. तुम्ही गेले नव्हते का? आजी न तिवाल्या यांचं नाव लिहून द्या माझ्या डायरीत लिहून. यांच्या कुटुंबात कोणी गेलं तिथून पुढं मी पाहिजे नाही जायच्या म्हणते. गेलं धर्म म्हणते. अरे त्या पोरीच बापाचा विचार करा ना. 7-8 जणी जाते. जास लागत याच लागत. बापाजवळ आहे काही करायला तुम्हाला? जास लागत आणि याच लागत.
अरे 60-70 हजार रुपये त्यांनी नुसते त्या शिजर मध्ये घातले. शिजरचा खर्च दवाखान्याचं कोण करतं? पोराचा बाप का पोराचा आजा इकडचा? इकडचाच करतो ना. मग त्याला लय आनंद आहे का तुमचा आल्याचा? ते उग वागा लागत मोठ्यापणासाठी. मग पिण्या घेतो. मग काय करा आपले केस पसरले. म्हणलं काहीची देऊ काय तर आहे ना. वाटते अरे ज्या खऱ्या नीडबेड होत्या त्या कुठे गेले पाहायला. आणि त्याचा बाप बी गंगाराम सारखा गरीब नव्हता. अरे नंद राजा होता, आनंद भयो जी येईल तिला. पण आनंदाला कधीतरी ईर्जन पडतंय. मथुरेचा उग्रसेन त्यांचा सुपुत्र, त्याला कळलं आपला 8वा मारणारा जन्माला आला. कारण तिनं सांगितलंय मज लागी वधी उपजला. आणि त्याने पहिले विचार केला की गोकुळामध्ये आनंद केला का? सगळ्यांना गोकुळातल्या लोकांनी राजाला मुलगा व्हावं याकरता निर्जली नावाची एकादश केली आणि म्हणून त्यांना मुलगा झाला. पण मला मारण्यासाठी तुम्ही काय करता? मग सगळ्या बाया एकीमेकीकडे पाहायला लागले. कसं आहे ग? तुम्ही मी गेले असते बाय, पण आपलं काय खरं नाही. आपली चल का पोरग मारतो. इमलचंद्र पण एक होतीच आगडबम चित्तगडबम. अशी उठून उभा राहिली तो पैजीचा विडा घेतला. ती म्हणले काही घाबरू नका कंस मामा, घाबरू नको, मी मारते ना. अशी नटून गेली महाराज. खोटे माणसं ज्यादा नटते, खऱ्या माणसाला नटायची काहीच गरज नाही. खरं सोनं सोनच राहत. तुम्ही पाहिजे वारीच्या वाटान खोटे माणसं ज्यादा गंध लाविते का खरे? खोटे साऱ्या अंगाचं पंढरपूर करते, चौकून उघडी ते. फक्त 2च जागा सोडित रामकृष्ण हरी कापला खिसा गेलं घरी. अशी खोटी गवळण नटली ती. दीन दुर्बाळाचे मारिता बाळे. अशी नटली नामदेवराय म्हणतात नामा म्हणे आली नंदाच्या अंगणी, स्वरूपा सुंदरी देवांगना जैशी. अशी नटली इतकी आली नंदाच्या अंगणी. असं कवड वाढवलं. नंदाराणी, अगे नंदाराणी. ती म्हणली बाई आत्ताच पोरग झोपलं, कोण आलं कोण नाही उघडा. तर सगळ्यांना आशीर्वाद दिलेला आहे, सगळ्यांना उपास उघड कवड. कोण ग तू? ती म्हणली घरात तर येऊन दे ना ग. ती म्हणे अगं आता लेकरू झोपलं, मोठ्यानं बोलून. अगं मग मोठ्यानं नाही बोलत पण घरात तर येऊन दे ना. घरात कोण ग तू? ती म्हणे अगं आम्ही तुपेच. पण आजा तो आजा सख्य भाऊ आहे. पण ते तिकडे मुंबईकडे गेले कामाला, तिकडंच राहिलं, घर बांधलं, मा लग्न तिकडं झालं. पण मला कळलं माय वडील पोरग झालं, माय नवऱ्याच्या मागच लागले. कधीच नव्हत माझ्या बहिणीला पोरग झालं, मी जातेच. आले बाई. ती म्हणे बरं झालं बाई ताई, पण का ग एवढा गोकुळात आनंद केला, गुढ्या उभारल्या, तोरण उभारले, मग मला काही फोन काही काढलं माळलं. ती म्हणे अगं दिला असता मिस कॉल, पण मोबाईलच नव्हता ग तवा. अगं मला काय ग, मला घरातून कुठं सुचत का? सगळ्या लोकांनाच गुढ्या उभारल्या, गवळणीनं गाणे म्हणली, फेर धरला, नाचल्या. अगं नाही येणाऱ्या सुद्धा म्हणल्या इटू माझा ग, इटू माझा. ताई बरं झालं बाई तू आली, आता रातची रात्र आहे. तो हातानं पोराला आंघोळ बिंगोळ घाल, सकळ जाती म्हणे येडी का तू? अगं तुला सांगते ज्याचं त्यालाच माहिती. अगं तो मेवना इतका बेकार आहे. असं आग मेला हातात धरो आपण धरू नये. म्हणलं कणगळी धरताना काऊन नाही चटका बसला. बाई काही म्हण, ते म्हणले असं जाय आणि असंही. म्हणून बाई मला थांबायला टाइम नाही, 2-3 घंट्यापुरती आली आहे, आवर बाई पटकन. ती म्हणले काय आवडू? ती म्हणे काय आवडू म्हणजे? अगं पोरग का उठन ग? ती म्हणे अगं आत्ताच झोपे लावलं ग. असं झोपलं पाय, आणि लहान पोराला आंघोळ घालून झोपलं आणि ते कवर झोपत. त्याच्या मागे लय मोठं कारण, कारण त्याला आंघोळ नाही, त्याचा आंघोळ आहे. त्याला म्हातारी का चुलीची आंघोळ घाली, तिच्या हातान पाणी तापलेलं पाती. ती म्हातारी या चुलीतून त्या चुलीत दिसतो पैकी तितके निबर हाते तिचे खापर कुटीवानी. ती दुधाचं पातीला सुद्धा हाताला उतरती, काहीच घेत नाही. आणि ती म्हणते अजून पाणी नाही तापलं, दर्शी काड्या लाव.
मग तिला पाणी तापल्याला जाणवलं ना, मग म्हणते आणखी मग त्याला बी बोट घालून पाहती आणि मग पोराची मालिश. मग चांगलंच चोळी ती कुठं कुठं मला माहित नाही, कारण मला तेव्हा कळत नव्हतं. मग एकदा चोळलं म्हातारीनं गांघोळीला बसली, सोन पाणी घालायला म्हातारी चोळायला. व्यसनान चोळी ती, साबणीन चोळी ती, थुक्यान चोळी ती, उतण्याचं पातणं, पातण्याचं उतणं, त्याचे पाय त्याच्या कपाळाला लावती, एक हाताने एक पास टारा टारा ओढी ती. ते असं आळडत ती म्हणत मम्मी कुल्फी. म्हणलं वाचला तर ना तर तो कुल्फीच. आता कानाला बी तशीच आंघोळ घातली असेल ना. आजच्या मेतीनं परंपरा आंघोळीची तशीच, अशी उडी त्या ताडी ती. आणि मग एकदा का आंघोळ झाली की त्याला गन पावडर नाही तसंच झोळीत. मग ते वायड्या ताड्यामुळे शिनत. आणि मग म्हातारी म्हणते पाय माझ्या हातानं आंघोळ घातली ना, अजून कुठलं नाही. म्हणलं बेशुद्ध पडलंय. आता त्या नंदाराणीच्या सासूनं आंघोळ घातली, पोरग झोपलं. लय अवघड आहे. आम्हाला जुळ्या पुरी झाल्या होत्या. मी माझ्या आईला म्हणलं अशी ओढी ती ताडी ती कशाला. रोज कीर्तना सांग तीन तुम्हाला माहित नाही, वडलं ताडलं म्हणजे लेकरू लांबलं चपत. म्हणलं मायात कसर काऊन ठेवली. असं वडल्यानं होतं का रे, खाल्ल्या पिल्ल्यानं होतं. गोरख महाराज तो खरंय ग. पण मला एक शंका आहे. अगं झोपलेलं आहे मला कळतं, पण तुला माहिती आहे का ग यायला आणि जायला का टाईम आहे का ग. तू काही म्हणणार आता, तू मला काही शादी 2 शब्द ना शादी मी काही म्हणणार नाही. पण आबा झोपलेलं पण मी पाहते ग. ती म्हणे आबा ताई जाय पाळण्यात नसं डोकून पाय, पण हालू नको ग, उठू नका. मला काय कळत नाही का ग. अशी पाळण्याजवळ गेली आणि गेल्याबरोबर त्याला कळलं. ती म्हणायला लागली अगं येशू दे त्याला कळलं ग मावशी आली म्हणून. अगं उठलं ग गुलामाचं. यशोदा म्हणली मग उठलं तर हळूच घ्या बर का मांडीवर. अगं हळूच घेते ग. घेतलं मांडीवर, माझ्याकडे पाहत ती तिच्याकडे पाहत तिच्याकडे पाहत कुद कुद असत. ती म्हणती घ्या असो. ते म्हणलं तू बी घे पाहून. भगवंताने पाहिलं, हसले, तिच्या मांडीवर इतकं वज टाकून दिलं, कारण ती टाकून पळून जाऊ नये. तुम्ही पहा एखाद्याचं लेकरू घेतलं आणि ते जर मांडीवर जड झालं, म्हणता येतं का लई जड आहे म्हणून. आणि जर आपण जर म्हणलं काय कंडकणं लेकरू आहे ग, ती बाई निघून गेली म्हणते रांडाच्या काय माय पोराला काय दूध पाजलं होतं कधी. हा हा तिला कधी काय भाग पाय पडलं म्हणता बी येईना. कंडकणाची कंडक नाही म्हणून पोरानं पार जमीन आणि मांडी एक करून टाकली. चेपली चांगली, टायर गेलं तिच्या अंगावरून. म्हणता येईना. ती म्हणली असं म्हणते बाय लेकरू. माणसं जुने लोक मरायला लागल्यावर माती जड होती म्हणून पोरग घाबरला आलं जीव द्यायला. ते म्हणलं कोण मरत पाहू. भगवंताने डोळे बंद केले. 13 पुरावे त्याच्यासाठी. आपण एखादा पुरावा सांगू, वेळ कमी आहे. पहिला पुरावा आहे भगवंताने विचार केला ही मावशी म्हणते ना, मग कोणत्या काळातली आई आहे, त्याच्यासाठी डोळे झाकले. दुसरं कारण आहे काही एखादं गोड औषध घ्यायचं कडू घ्यायचं असेल तर डोळे झाकावं लागते. तिसरं कारण असं आहे की भगवान म्हणतात मी दूध दही खाण्याकरता आलो पण मला पहिले विष पाजतात. म्हणून भगवान शंकराचं स्मरण केलंय की तू विष पे आणि दूध माझ्यासाठी ठेव. म्हणून डोळे झाकले. डोळे झाकले, तिनं स्तनाला लावलं आणि जसं भगवंताने विष पाठवलं आणि तिला दूध पिले. आणि जेव्हा पंचप्राण ओढायला लागले मग लागले आडाला येशुदे मेले ग पुतना कंठक मुक्त केली. अशा प्रकारे पुतना मारल्या गेली आणि गोकुळामधला आनंद आला. कुठेतरी त्या दिवशी विरजन पडलं, पण मथुरेमध्ये कळलं की पुतना मारली आणि भगवान जन्माला आले म्हणून कळलेलं. गर्गाचार्य मुनी येऊन गेले आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाबळ भटाला त्यालाही पिढे दिली दान. अशा प्रकारे बाळाने किती मारली. काग बगरिठा मारिला बाळपणी अवघे दैत्य खाणे बुडविले. अनेक राक्षस मारली आणि भगवान आता रांगायला लागले. मग रांगतात कसं.
आणि म्हातारे माणसं रांगताना लय चांगले दिसतात म्हणून जे चांगलं दिसत त्याला उचलून घेत असते. म्हणून असं रांगत होतं जुन्या काळामध्ये. काय होतं चुलीजवळ जर बाळ रांगत आलं तर ती आई त्याला मुटकुळा करून द्यायची, त्याला कुठेतरी मिठाचा बोट लावायची, तेलाचं बोट लावलं का ते बिस्किट नव्हते त्या काळात, ते खायचं. तेवढ्यामध्ये कावळा आलेला, त्या कावळ्यानं पाहिलं, तो कागासूर नावाचा राक्षस होता. भगवंत त्याला असा प्रसाद देत होते, ते मागं सरकत होतं, त्याला असं म्हणत होते धर तुला धर तुला. यशोदा म्हणत होती माझं पोरग किती चांगलं आहे बाई, कावळ्याला सुद्धा खाऊ घालतं, पण कावळे खात नाही ना. लय कावळे असे त्यांना यांचा प्रसाद नाही चालत. त्यांचा प्रसाद चैत्र पौर्णिमेला संध्याकाळी राहतो, सकाळी आमचा राहतो काल्याचा. अशा प्रकारे कागस एका गवळणीनं पाहिलं आणि तिनं दुसऱ्या गवळणीला सांगितलं, एका हाती लोण्याचा गुळू, मुकमा खिली आळू माळू, चुंबन घेता परिमळू, नवनीताचा घेसये. आणि एकीने सांगितल्यामुळं गवळणी आणखीन त्याला पाहिला. मग काही निमित्त करीत होत्या, भरला उलांडून रिता करी घोट, मीस पानियाची गोविंदाची चट, चाले झडझडा ओसंडूनी वाट, पाहे परतूनी उभा. येणे प्रकारे गवळणी यायला लागलेले. नंदराजा नंदराणीला सांगतात, नंदराणी काय हो, मला थोडी एक शंका यायला लागली. काय शंका आहे तुमच्या अंतकरणात? ते म्हटले, हे बघ, जेव्हापासून कान्हा जन्माला आलाय बऱ्याच गोष्टी आपण आतापर्यंत पाहिल्या आणि येणे प्रकारे त्याला मारण्याकरता प्रयत्न होतात. हो, मग मला असं वाटतंय आता आपला कान्हा रांगायला लागलेला आहे. रांगायला लागल्यामुळे तो इकडे तिकडे बराच फिरतोय आणि त्याला बऱ्याच गवळणी पाहण्याकरता येतात. मग एखादी जर गवळणीचं रूप घेऊन पुन्हा एखादा राक्षस आला आणि कानाला जर उचलून नेलं तर? हो, मग माझं म्हणणं आहे काय, आजपासून आपल्या वाड्याच्या बाहेर कानाला जाऊ द्यायचं नाही, घरात पोरग सांभाळायचं, वाड्याच्या बाहेर पोरग जाऊ द्यायचं नाही, कोणाला घेऊ द्यायचं नाही आणि कोणाला पाहू द्यायचं नाही. थोडं टणक नुसतं त्याला कळूसतं चालेल. आणि नंदराणीनं ऐकलं, त्या काळात ऐकावं लागत होतं म्हणून मुलगा घरात घेतला. घरात मुलं राहत नाही, मुलं सांभाळणं इतके सोपे नाही. पोरग 2 दिवस कसं तरी घरात राहिलं, तिसऱ्या दिवशी पोरग राहत नाही. आमचे नाथ बाबा म्हणतात, रडते राहीना बाळ माझे रडते राहीना, नाना परी समजाविते, मागेल ते काया देते, पटोनी निजविते, हालविते पाळणा, पोटी धरून या धाम, सर्वांगी आला घाम, एका जनार्दनी प्रेम, यशोदेशी माहिना. यशोदा ते रडायला लागलं, इतकं रडायला लागलं. यशोदा आली रे धावून, काय पाहिजे बाळा तुला देते मी आणून, मला चंद्र दे धरून, त्याचा चेंडू दे करून, मला सूर्य दे धरून, त्याचा आरसा दे करून, मला इंचू दे धरून, त्याची अंगठी दे करून, मला साप दे धरून, त्याचा चाप. बावळ काय साप कुठं धरता असतं काय? तो धरीत असतो, धरत नसते. तो धरीत असतो, धरत. मला साप दे. पोरग राहीना. जास्त पोरग रडायला लागलं का त्याच्यापेक्षा आई जादा रडती, फक्त आळडत नाही, डोळ्यातून गळती. ज्या रडायला लागली ती म्हणजे काय करीन, त्याचा बाप मारीन, 2-4 तोंडात मारल्या. मग काय लेकरू घरात मरून देऊ, उघडलं कवड माझ्याकडे काय बात. तसंच कवड उघडलं आणि अंगणात आली आणि त्या अंगणात आले, इकडे तिकडे पाहायला लागलं. एक बाई पाण्याहून आली होती आणि तिला त्यानं पाहिलं, त्यानं पाहिलं, ते राहिलं ना रडायचं. जसं रडायचं राहिल्याबरोबर यशोदेने सांगितलं, हे बाई याला घेऊन जाय ना. राधे 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 हे श्याम सुंदरा, राधे 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 हे श्याम सुंदरा, राधे 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 हे श्याम सुंदरा, राधे 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 हे श्याम सुंदरा, राधे 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 हे श्याम सुंदरा, राधे राधे हे श्याम. नेही अंतर्गत करी आपुल्या मंदिरा, आपुल्या मंदिरा.
पाहती काय माझ्याकडे. अगं मी त्याला दहीभात काढून त्याला ते ठोकरतोय ग. जाय ग घेऊन. अगं नादी लागलं ना तर मी चटकन येईन ग न्यायला. तुला नाही येत आलं नको येऊ. कोणाला पाठवून रूप नसता मीच येईन ग. पण जाय ना घेऊन. गेलीन घेऊन. माझ्याकडे काय पाहत ते तिच्या घरी तिनं त्याला आंघोळ घातली, झुट्टू बांधला, मोरपीस लावला, गळ्यात वैजंतीच्या माळा घातल्या, दही दूध दिलं, ते मस्त खायला लागलं, गुदगुदू हसत कुदू राहत. इतकं राधेच्या घरी मस्त राहायला लागलं. आणि मग जेव्हा राधेचं काम संपलं की पोरग हिच्याकडं, यशोदेचं काम संपलं का तिच्याकडं. दोघीकडंच पोरग जात होतं. नंदराने एक दिवस नंदराजाला म्हणते, हो आपला काना आहे ना, तुम्ही मस्त म्हणले होते याच्याने पण राधेच्या घरी चांगला राहतो, मा बी काम होतं, तिचं बी काम, मग जाऊ द्या जाय, राहू द्या जाय तिच्या घरी. मग कधी बी काना कोणाच्या घरी, राधेच्या घरी. आणि एक दिवस राधाच्या घरी काना असा खेळत होता. एक म्हातारी आली, ती म्हणले, राधा हे पोरग यशोदेचं आहे का ग. ती म्हणे हा. तुझ्या घरी नको आण जाऊ. तिने कहून ग. नाही म्हणलं ना, शान्या माणसाचा ऐका जावं. तिने काय भानगड. हा बाय काय भानगड नाही. लोक म्हणते बाय हे जन्माला आलं तेव्हा मोठं झालं होतं. न जाणू आपल्या घरी मोठं झालं, कोणी आई नाही. खरंच मोठा होतो तो, खरंच मोठा होतो. म्हातारीने खरं सांगितलं. पण लोक म्हणते, अरे वेद म्हणतो, लोकांचं काय घेऊन बसली. अनिल महाराज आपण जर एखाद्या गाणाऱ्या वाजवणाऱ्या सप्त्यात आपल्या मार्गदर्शक जादा पैसे दिले ना, मधले लोक म्हणतो ते महाराज लय पैसे वाटी. लोक म्हणजे कोण. आण माय पुढे तू म्हण ना. लोक म्हणजे काय रे. मी म्हणतो याला काऊन जादा पैसे दिले. मग सांगतो ना. आता की वाजवणं सोपं आहे का, त्याचा जीव पहा बरं. सोपं आहे का. आपण म्हणलं किती चांगलं फुकट वाजेला का, मग तो फुकट वाजेवर त्याचे इतकं आयुष्याचे पैसे देऊन टाकतो. उगाच आम्ही लोक म्हणते. एकाला म्हणलं ट्रॅक्टर घेऊ नको, घेतलं 2-4 हप्ते थकले, नेलं ओढून. म्हणलं होतं घेऊ नको. ते तुम्हाला काय करतं. अरे म्हणलं नेलं ना ओढून. ते नेलंच नाही. त्यानं खिळखिळ केलं ना. खिळखिळ केलं की इज्जत गेली. अशी इज्जत जाऊन द्या नाही लागत. म्हणून ते मस्त खेळायचं. म्हातारीने दिलं गुल काढून. काही गरज होती का. राधेच्या मनात ठसलं की याला मोठं होता. आणि त्या दिवसापासून तिनं डबल भक्ती केली. एवढी प्रेम कानावर करायला लागली. एक दिवस घरी कोणी नव्हतं. आणि आण्याची सासू माळ्यामध्ये निघून गेली होती. राधेने कानाला आंघोळ घातली, खायला दिलं आणि त्याला घेऊन बसले. विचारलं, काना मी तुला एक गोष्ट विचारू का. ते म्हणले काय. तुला मोठं होता येतं. तो भक्ताला कधीच खोटं बोलत नाही. ते म्हणला होय भक्ती केला खरंच मी मोठा होतो. मग काना मोठा होई ना. ते म्हणजे नको ना राधे. नाही एवढीच बार माझ्यासाठी एकदा मोठं होई ना. हे काकुला ती येते ना. होय ना मोठा. ते म्हणला मोठा होतो पण कड्या लाव ना. ती पटकन गेली, कड्या लावून आली. पुन्हा आली, काना होय ना मोठं. ते नकटे उलथणे घातले का कड्यामध्ये. त्या काळात अशा कड्यातल्या कड्या होत्या म्हणून त्याच्यात काहीतरी घाला लागत होतं. आता अशा सारखायच्या कड्या कुणीकडं सारखा ते अजून काय लय सारखा त्या आता कड्या सप्तेबंद पाडे कड्या ना काही सारखत्या कड्या. ना का तो कडीतला कडी लावली हो. त्याला नकट उलथणं घातलं हो. काडी कुडी घातली, खिळा टोळा घातला हो. मग बस माझ्या पुढं राधा. डोळे झाक, पक्के डोळे झाक. हे बघ पहिली वेळ मी तुला रूप दाखवणार आहे माझं. मला मन अनंत रूप आहे. आणि जेव्हा भगवंताने डोळे झाकले, आपला स्वस्वरूपाचा विचार केला आणि चटकन डोळे उघडायला लावले. 16-17 वर्षाचं युगल कृष्ण पाहिला. राधा हसली. वा सुमनाच्या शेजेवरी पहुडेला श्रीहरी. असं त्याला शेजेवर बसवलं. गुलगुल त्याला विडे खायला दिली आणि दोघ जण गप्पा मारायला लागले. काना आज मला कळलंय रे. म्हणत होती संत अनंत रूपे अनंत वेशे, पण मला कळलं रे योगी दुर्लभ तो म्या. खरंच तुला मोठं होत आहे रे. आणि यांच्या गप्पा चालल्यावर तीच म्हातारी आली. राधे कवड काऊन बंद आहे ग. ती म्हणली सासू घरी नाही. मग कुत्र्या मांजरा झाकण लावलं, केली कडी पक्की का त्याच्यात बी खेळा घात. अंग तोय सासू कुठे गेली मला नाही माहिती. अग मग तो सासूशी मा काम होतं ना. तीन मग थोड्या वेळाने या. त्या आलीवर यायला जायला काय माझ्या गुडघे चांगले वय ग. उघड कवड
कृष्णा म्हातारी आपल्याला माहित नाही कोणी येऊ लहान होते ते लहान होईल म्हातारी म्हणते अगं राध आहे अगं काय तू फरशी काढून येते काय मी उघड आहे कवाड कृष्णा लहान होय ना तो लहान होईना म्हातारी बी जाईना राधेचे दोन्ही डोळे भरलेले आहे राधा त्याची प्रार्थना करते का ना ऐक बाबा ते म्हणला मी ऐकणार नाही पण म्हातारी बी जात नाही बरं जाईना तर जाईना म्हातारी उभा राहिली ना असा कवडाला डोळा लावला दिसला ग बाई राधेनेही पाहिला आणि म्हातारीना पाहिला पण फरक आहे म्हातारीना पाहिला तो विकाराने जरासंधाने पाहिला तो विकाराने कंसाने पाहिला तो विकाराने गवळणीने पाहिला तो भक्तीने गोपाळाने पाहिला तो आम्ही पंढरपुरात पाहिला सुंदर ते ध्यान भक्तीनं पाहण्याची क्रिया एकच आहे तो हा श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया म्हातारीनं दुरी सारलंच नाही रोजच्या सारल्यात पाहिलं मग आपल्या आपल्या घरी जावा ना नीट चंद्रभागेकडे गेली सगळ्या गवळ्या घरी पेटून दिलं म्हातारीने कृष्णा मोठा म्हणतो कृष्णा मोठा हे आण्याला कळलं ना आण्याच्या आईला बी कळलं आण्याला कुठं बोलताय तर म्हातारी म्हणली अबा आण्या हे राधे मा ऐक गावात ना तुमच्या विषयी काय होतं मला म्हणायचं नाही कानाचे डोळ्याच्या 4 बोटाचं अंतर आहे पण आबा मा म्हण नाही एक तर तुम्ही राहा नसता मी राहील काय झालं म्हणजे फुलं कन्ना आगती ना ते कृष्णा मोठा होतो म्हणे आपल्या घरी म्हणून मा म्हणणं ते किसने आणायचं नाही बरं हिला सवय लागलेली कशाचं निमित्त घरून त्या गल्लीला जाईन त्याच्यापेक्षा हिला मी वाड्याच्या बाहेर जायचं नाही ऐकत असले तर मी राहते ना तर मी मा आणि म्हणे तू जाऊ नको ना आम्ही जात नाही तू म्हणाल तसं ऐकतो तेव्हा पोरं ऐकत होते आता म्हणते लय चांगलं झालं चलो बॉम्बे जाईल जुना काळ म्हातारीनं दम भरवला आणि सांगितलं ऐकतो ऐकावं आणि त्या दिवसापासून राधा कवडाच्या आत बंदिस्त झाली रोज सकाळी राधेनं उठावं तुळशीला पाणी घालावं तुळशीला दिवा लावावं आणि त्या तुळशीला म्हणावं रंगा येई ओ येई रंगा येई ओ येई विठाई केठाई माझे कृष्ण रोज म्हणावं कागा सासुरवासी रोज म्हणावं जैसे रजनी रोज म्हणावं पांगुळले मन काही रोज म्हणावं कानया रे जग जेठी रोज म्हणावं भेटवावं त्याशी चरण रोज म्हणावं पहिलं तो घे कावो 4-5 दिवस निघून गेले डोळ्यातले आसू संपत होतं पण काना भेटत नव्हता जसं भक्तामध्ये जब मेरे रामजी का शबरीची अवस्था झाली होती तशी राधेची अवस्था झाली होती फटीतून पाहत होती खिडकीतून पाहत होती पण काना दिसत नव्हता त्या गल्लीला त्याला येण्याची बंदी झाली होती आता मात्र तळमळ जीवा लागली तळमळ वेता कधी भेटसी पंढरीनाथा तैशे झाले माझ्या जीवा कैशे चुकलिया माई तैशे कन्या सासुराची जाय कैशे जीवन वेगळे आईशे आता मात्र सारखी राधेनं ठरवलं देह जावो बस आता जगून काही उपयोग नाही देवच भेटत नाही सकाळी उठलेली आहे रांगोळी काढली सूर्याला अग्रदा दिली तुळशीला नमस्कार केला तुळशी माते पुढे सांगितलं देह जावो अथवा आज संध्याकाळपर्यंत जर काना भेटला नाही तर उद्याचा सूर्य पाहायचा नाही घरात आली मनोमनी प्रपंचाला लागली होती 12 वाजले 2 वाजले 3 वाजले 4:30 वाजले 5 वाजले कानाची भेट नव्हती राधा घरातल्या कामाला गुंगली होती आता स्वयंपाक करायचा सगळ्याला जेवू घालायचं जेवण नाटपले की सगळ्याची भांडीकुंडी आवरायची भांडीकुंडी आवरली की सगळ्याचं आथरून पांघरून करायचं सगळी झोपली की आपण झोपीचं सोंग घ्यायचं सगळी झोपली की आपण निघून जायचं जगाच्या पासून लांब निघून जायचं जोपर्यंत काना भेटत नाही सोडियला संसार माया तयावरी राधेला 5 वाजली होती दोन्ही डोळे राधेची डबडब भरली होती स्वयंपाकाला लागली होती राधेला आलेला विवेक राधेच्या अंतःकरणातलं असणारं दुःख प्रभूने जाणलं आपल्या आईच्या मांडीवर बसली होती आई काही म्हण ग आज मला असं करमन
झाले काहीच्या बाई, काय झालं काही म्हण, असं करमत नाही. मग काना तुला वाटतं काय, जाऊ का मी थोडं लांब थोडं खेळायला? जाणार आहे बाबा. काना बाहेर आले, आपल्या अंगणातून राधेच्या अंगणाकडे आला. पण मी जर असं गेलो आणि राधेनं नाही पाहिलं तर, मग राधा मला भेटली पाहिजे, मी राधेला भेटलो पाहिजे. आणि म्हणून डोळे झाकले. आता काय करावं राधेला जाण्याकरता? काही निमित्ताचा पाहुणी आधार. काय आधार आहे? तर फक्त राधेच्या हातात एकच बांगडी होती. जुना काळ होता की एक बांगडी जर असेल तर ती बांगडी जर फुटली तर त्या बाईला जेवता येत नव्हतं आणि जेवायला वाढता येत. तो जुना काळ होता. आता स्वयंपाकाच्या आधीच काढून तू त्या बारात्या म्हणून तो काळ. भगवंतानं विचार केला आणि चटकन त्या कोपऱ्यात आली आणि पहिली आरून ठोकली, बांगडी. भगवंतानी दुसरा आवाज सोडला, बांगडी. चलिया का भेष बनाया, शाम चूड़ी बेचने आया। चलिया का भेष बनाया, शाम चूड़ी बेचने आया। जबिया का भेष बनाया, शाम चूड़ी बेचने आया। जबिया का भेष बनाया, शाम चूड़ी बेचने आया। शाम चूड़ी पैसे कमायचे का? त्याला हात बी लई चांगले लागते बांगड्या भरायला. आपले हात लईच चांगले. आपण तो खेळायचं रांगणाऱ्या पोराला उचलून नेऊन त्याची ज्योती चोरून घेतली चोट्टी. आणि मी तरी का बाय असं नेलं लेकरून असं आलं, मी काय आली हो, मी काय चोट्टी का? तो याच पिशीत हे ना सोन्या चोरी. थवाची थवा नंदाच्या अंगणातून निघालेला काना बांगडीचं रूप घेऊन राधा राणीच्या वाटेवर टेकलं. आरोळी ठोकली सगळ्या. तेवढ्यात राधे सासून आवाज ऐकला, राधे काय करते का? ती म्हणली वरचे भांडे खालती ते खालचे भांडे धुवून काढते. राहू दे पडू दे, एकच बांगडी आहे, बांगड्या भरून घे. एक तर सही चांदाला बांगड्यावाली आली, माझ्या तोंडाकडे काय पाहते? आवर आहे. राधीनं पटकन कवड उघडलं. मग तरी माग बांगड्यावाले पाहिले कुदू कुदू हसल्या. तू इथं कस काय घेतली? तू इथं कस का? मला इथं दिलं ना. बाकी बाया म्हणायला लागल्या, राधे ही बांगड्यावाली आम्ही कवच पाहतो पण बोला ना बी, हसा ना बी, पैना बी काही म्हणा. अगं तुला पाहिल्या बरोबर बोलली, हसली भानगड काय? ती म्हणे तुम्हाला माहित नाही की माहेरची बांगड्यावाली ना. दोघी जणी बोलल्या. मग म्हातारी म्हणते, बोलण्यात येळ नका घालू, बांगड्या भरा. 1 वाजून गेला. जसं राधीला बांगड्या भरल्या 1.5 डझन. म्हातारी म्हणते, म्हातारीने पाहिलं आपल्या बी हाताला येत्या पाहू आणि बांगड्या बिले चांगल्या नाईला जसतो भरावं लागले. जवळ नाग पिंडीवर येतो लोक नावीला जस्तोर पुजावं लागतो. पण बाजूला दिसला का भगवंतान विचार केला, मचकुचकी म्हातारी आहे पण करता काय? सासू आहे ना. भरल्या तिला बांगड्या. बाई काय मस्त बांगड्या भरल्या, माया सोनाला भरल्या, माया भरल्या, मला भरल्या. दरबाई पैसे. ती म्हणली फुकट. ती म्हणली कोणाला? ती म्हणली दोघीला बी. येडी का ग? काय घरचं आहे का? ते 5 किलो गहू घेऊन जाय. कहून की म्या राशनची फुकट आणलेली. आणि तरी लोक म्हणते मोदीनं काय केलं? म्हणलं शिजून घाला यांना.
अगं काय बांगड्या काय फुकट येते का तुला मी एकतच आणायला लागल्या मग दोघीचे नाही पैसे घेत तर कमीत कमी एकीचेच घे ना ती म्हणली एकीचे म्हणजे कोणाचे अगं सासूचे घे ती म्हणजे तिची सासू नाही सासू काय वाटली वाई मग दोघीला बी अग बाई दोघीचे नका पैसे घेईल पण गोडभर दूध तर पिऊन जाय ना ती म्हणे आता 7 वाजून राहिले सकाळी येईन ना उद्या राहिलेल्या बायाला बांगड्या यायला आणि जायला काय मा टाईम आहे का ग आता कशी जायचं नाही राधे माझ्या तोंडाकडे काय पाहते गीतीचं गठुड मी तिला वडीते घरात यायचंच होतं तिला म्हणजे येणा गठुडे घेतलं आणि मग तरी नुसता दर्शिक हात लावल्यावर निघाली ना इकडे घरात आली तिला हातपाय धुवायला पाणी देईन चांगलं खरखसक दूध कर ती दूध करायला लागली आणि हातपाय धुतल्या दूध न करू बासुंदीच कर जेवणच जाईन मस्त टाइम झाला म्हणले आत्या जेवायला खावायला काही नाही गोडभर दूध पिते येडी का ग तुला सांगते आमचं गाव काय चांगलं आहे का अगं इतकं बेकार गाव आहे लोक म्हणते ते येशुदीच पोरग नाही का म्हणजे आमच्या घरी आल्यावर मोठं होतं आता तू सांग मोठं होऊन पुन्हा लहान कसं काय होईन ग पण लोकांच्या काय तोंडाला हातलं येते का तेव्हापासून आमच्या गावात असं गोबाट उठला ना माझ्या सुनाला मी 8 दिवस झाले असं घरात कोंडून ठेवलं पण सासूना काय गप्पा मारणार आहे ग आता कसं ना रातची रात्र दोघी बहिणीने गप्पा मारा सकाळी जा ही म्हणली आत्या तुम्हाला मसरा वाटत पण मालक म्हणला लगीची गेलंच पाहिजे तुझ्या मालकाला मी सांगन मी येईन तुझ्या संगन मग सांगन मैत्रिणी राहिल्या म्हणून मी येईन तुला नेऊन घाला ती म्हणले नाही ना आत्या नाही का जाय बर तू कसे जाते घे कडी लावून राहते राहायचंच होतं माझ्याकडे काय राहिली ती बांगड्यावाली कचनात जेवण झाली हात रोडला टाकले मग तरी म्हणली मा तुम चांगल्या पुढच्या पटांगणात टाकूनच असं लांब टाकलं या दोघी गप्पा मारायला लागल्या पक्क्या कड्या लावल्या मग तरी म्हणते कड्या लावल्या ते म्हणे पक्क्या लावल्या मग झोपा आता मग तरी झोपायला गेली आणि ह्या झोपायला गेल्या मग तरी दमल्यामुळे डुलका लागला आणि ह्या गप्पा दारायला लागल्या राधे काही म्हण बाई मला पोराचाच आवाज येतो आपल्या घरात कवड उघडलं का पुन्हा तेच आत्या झोपा तुम्ही काय झोपा बाय मला ते येशुदीच्या पोराचाच आवाज येतो येत राहीन मग तरी झोपायला गेली डुकला लागला या गप्पा मार राधे काही म्हण बाई मला पोराचाच आवाज येतो 4 वाजे लोक जागिली यदशे चरित्र केले बार कुमाई अशा प्रकारे काही खोड्या केल्या आणि काही चोऱ्या केल्या पाहाती गवळणी तवती पालती दुधानी म्हणते नंदाची आपोरे आजे चोरी केली खरे त्याच्याशिवाय चोरी होत नाही
अशा प्रकारे काही चोऱ्या केल्या आणि काही खोड्या केल्या. अवघ्या मिळवणी गवळणी आल्या आनंदाच्या अंगणी. जातो आम्ही गोकुळ सोडूनी आमच्या सुना घेऊनी. हे बाई आम्हाशी पाभेन येशुदी बळ तुझं कान कोट. काय झालं ग? काय झालं माझी? अगं तो पोरगा काय चांगला आहे का? अगं आमच्या म्हाताऱ्याच्या अंगावर डियारा पडती म्हणजे राहू दे म्हातारा आहे म्हणून. मग अगं आमच्या मध्ये मुंगूस वाटते म्हणजे तुमचा राहू द्या. आमची दाढीची येडीची गाठ बांधली बाई. अशा प्रकारे गवळणीचे ग्रहण यायला लागले. यशोदा कानाला सांगते, काना ह्या गवळणी काय म्हणतात? ते म्हणले आबा आई ह्या सगळ्या कशा आहेत तुला माहिती आहे ना? यशोदा म्हणले मला चांगल्या माहिती आहे. 12 घरच्या 12 तुम्ही याची संगत सोड ग. यशोदे हा बाय तुला तो गोड वाटतो पण खरंच सांगते असं घरात कोंडीन आणि मग तुला दाग खाली येईल पाय कसा कोंडला म्हणून. लाडका कानाबाई तुझे तुला गोड वाटे. लाडका कानाबाई तुझे तुला गोड वाटे. खरं वाटत ना असं घरात कोंडीन आणि मग तुला दाखल आणि चाल मग तुझ्या हाताने कधी उघड पाय तो पोरग कसं नाश करत. ते म्हणलं आयो पाय नि म्हातारी. ते म्हणे कोंडल्यावर पाहू ना आपण. तिने कोंडलं का? 2-4 दिवस जाऊन दिले. दुपारच्या भरी म्हातारी गव्हाचं दळण करत होती. हे घरात घुसलं. म्हातारीने पाहिलं. तिला वाटलं यान मला पाहिलंच नाही. म्हातारीने घेतली कडलं आणि गेली यशोदेला पाहायला बोलून आणायला. तर लोक म्हातारीच म्हातारं आलं होतं. त्याला वाटलं म्हातारी कुठे गेली कोण चंद्रभागेला भेटायला. कडी उघडली आणि घरात गेली. हे गेलं पळून आणि त्याला टाकलं कोंड. जी गेली यशोदीला 2-4 मायला गोळून आणल्या. जसा हळदी कुकूचा कार्यक्रम गावाजवळ आले. म्हातार म्हणता कवाड उघड ना. यशोदा म्हणते काही म्हण बाई माझ्या बायाचाच आवाज येतो. हा तो बायाचा. मी कोंडीन का त्यांना या वयात का? चंद्र अरे काय तो कोंडी तो कडी लावली उघड मला बाहेर जायचं कवाचं कोंडून बसलो. बाकीचे म्हणते काय भानगडी आहे. माझ्या हातान मी यशोदेचाच पोर. अगं त्याला आवाज बी काढतोय तो कोणाचा बी. तेचे तेवढ्यात एक बाई म्हणे उघड न कडी. तिने आपण नाही उघडली बाई. जिची त्यालाच उघडा लागती. म्हातारी नाशी कडी उघडायला आणि टोला द्यायला एकच आत हरी बाहेर हरी. हरीने घर हरी विठ्ठल जळी स्थळी. अशा प्रकारे अनंत खोड्या केल्या. अवघ्या मिळून गवळणी नंदाला सांगायला लागल्या राणी आता गावात राहायचं नाही. आणि आईनं कानाला सांगितलं. कानाने मोकळ्या मनानं सांगितलं उद्या जाईल मीराना संगे घेऊन गोवर्धना. अशा प्रकारे काना जायचा ठरला. सकाळी सगळ्या गायी सुटलेल्या सगळ्या कपाळ निघालेल्या आहे. तेवढ्यामध्ये भगवंताला आपली आई दिसत नाही. तो आईला सांगतो यशोदे घराकडीचा मला जीव घाल. बाबा तुला जीव घालते पण काय करून देऊ रे? साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरणपोळी करू दे मोठी नाही आडवी. मग खाशील कशा बरोबर? वांग भाजून भरीत करी वरी कांद्याची कोशिंबिरी. आई मला वांग भाजून दे. ते म्हणले तुला वांग का आवडतं? ते म्हणले बटाट्यात आणि वांग्यात फरक आहे. बटाटा जर चुलीत टाकलं तर लक्ष ठेवा लागतं. जर लक्ष ठेवलं नाही तर बटाट जळून जात. पण वांग चुलीत टाका लक्ष ठेवू नका. भाजल्याबरोबर वांग सांगत. पण बऱ्याच वांग्याला भाजल्यावर बी कळत नाही. असे लय वांगे भाजल्यावर बी ते गारजला पडेल सापडत. म्हणून वांग भाजून भरीत करी
बरी कांद्याची कोशिंबिरी अशी भाकरी बांधून दिलेली आहे आणि यशोदा मैयानं कानाला वाट लावलेलं आहे. लांब गेल्यानंतर काना सांभाळून बर का, सगळ्या गोष्टीची विचारसरणी झालेली आहे. कानानं गायी मोकळ्या सोडल्या आणि काना गोपाल खेळायला लागली, गायी चरायला लागल्या, अनेक खेळ खेळली. आबक दुबक तिबक हमामा पोर हमामा पुंगळी वाजे हमामा हमामा पोर हमामा पुंगळी वाजे सगळी गोपाळाला म्हणायला लागली कान्हा. ते म्हणले काय रे आता खेळ संपवायला पाहिजे. ते म्हणलं काय रे, खांदी भार पोटी भूक काय खेळायाची सुख. ते म्हणले काय भानगडे. ते म्हणले झाली आता वेळ म्हणती आणा शिदोऱ्या. मग सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र आणलेल्या. कानाने पाहिलं जे आपल्यासारखं नाही त्यांना थकीत केली. सगळ्या गोपाळा सांगितलं काना तुझ्यासारखं आमचं असू शकत नाही. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हासिका दिली वांगली. म्हणून तुझ्या बाबतीत आणि आमच्या बाबतीत फरक आहे. पण आम्हाला तू का म्हणे हरी नका करो तुरी मज पाया वेगळ्या मला पाय वेगळ्या. म्हणून सगळ्याच्या प्रेमाच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. आमचे नाथ बाबाचे पूर्वज वंदन करतात. भानुदास गीती गात प्रसाद दितो पंढरीनाथ. प्रभूने तो प्रसाद तयार केला. त्याचे 2-2 लड्डू तयार केले. प्रत्येक गोपाळाच्या हातात दिले. गोपाळाने विचारले आता आमच्या दोन्ही हातात लड्डू आहे आता काय करायचं. ते म्हणले माझ्या बी दोन्ही हातात लड्डू आहे पण वैकुंठी तो आयसे नाही कवन काही काल्याचे. असा प्रेमाचा काला कुठेच नाहीये. म्हणून काय करायचं ते ज्यांना मिळत नाही ते आपल्यात येण्याचा प्रयत्न करतील. मग आपण त्यांना प्रसाद द्यायचा नाही. मग काय करायचं आकल्या दाखायच्या असे अंगठे दाखायचे. ते म्हणले जमलं पण का रे काना हा मग आपण खाल्ल्यानंतर हे भरलेले हात. ते म्हणले मग पाठीवा घेऊन मोकळी जागा आहे पुसून घ्यायचं. ते म्हणले यमुनेच्या बिलकुल जायचं नाही ते मासे झालेले असा ठरला. पण खायचं कसं रे. हे म्हणले त्याला काय लागत तुम्ही माझ्याकडे हसत यायचं मी तुमच्या तोंडात घालायचं आणि मी हसलो की तुम्ही एकमेका देऊ सुखी घालू. हा प्रेमाचा काल आहे. हा प्रेमाचा. अरे एकामेकाला प्रेमाने राहायचं. पती पत्नीने सुद्धा एकामेकाला 5 घास घातले म्हणून मरेपर्यंत कोणाची बाजू घ्यायची. ज्यांना घास घातले त्याची का हाय की लय म्हातारे रडते भाऊ. नाही घास घातले ते टिकून या. म्हातारे बी तशीच मनात जाऊ दे. हे म्हणते ना आमच्याकडेच लय पाय. दोघालाही दोघाची गरज. ह्यो हात सकाळी भरतो मग ह्यो हात तसा ठेवायचा का. ह्यो लगेच देतो आणि ह्यो हात 9-9:30ला भरतो. ह्यो सुद्धा याला. म्हणून दोन्ही हाताची गरज आहे. तसे तुम्ही आम्ही खेळी मिळी गदा असा प्रेमाचा काला गोपाळांना भगवंताने यमुनेच्या तीरावर केला. तोच प्रेमाचा काला भांदासाचे कुळी महाविष्णूचा. तोच प्रेमाचा काला एकची टाळी झाली चंद्रभागी माझ्या ज्ञानोबरायनं. देवाने तोच काला ज्ञानोबराय म्हणून तोच प्रेमाचा काला नाथ बाबा म्हणून अशा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये प्रेमाचा काला केला. तोच प्रेमाचा काला राहिलेला एक लड्डू एक प्रेमाचा काला आणि इथपर्यंत आला महादेव वस्ती पीराचं बाबळ गाव. सगळा जनसंवाद प्रेमाचा. 40-40 लाखाच्या गाड्या घेऊन माणसं प्रेमाच्या काला घ्या खाण्याकरता प्रसाद. अरे एक तारीख एका कीर्तनकाराची मिळत नाही. आमच्या ताईसारखे हजारो कीर्तनकार.
हा प्रेमाचा काल आहे. अरे एक टाळकरी पुढे मिळत नाही. आम्हाला कधी कधी कीर्तन राहतं दहाव्याचं, लोक म्हणते महाराज टाळकरीच नाही. म्हणलं मग प्रवचन करू, पाकिट वाया जातं भाऊ. मग आता काही कोणी घेऊन जायचं म्हणलो, काहीतरी करावं लागेल का नाही. फुकट रोज देईन का कोणी, वाकडे तिकडे खुरपी आणणं होईना. काय भाग्य आहे अनिल महाराज, दिग्गज टाळकरी. उगाच टाळकरी आणायची म्हणून आणायची नाही, काही खाली बसावं लागली. आता काही ठिकाणी काय सांगा तुम्हाला, लय अवघड आहे. आम्ही 35 वर्ष मी या क्षेत्रात आहे. टाळकरी मिळत नाही महाराज, कीर्तनकार मिळतात. पण इथं कीर्तनकारही मिळे आणि टाळकरी मिळे. हे प्रेमाचा काला खरं आज दिसून आला. तोच प्रेमाचा काला मडक्यात घातलेला आहे. आपल्याकडे एक अंधश्रद्धा आहे की म्हणे मडकं खापर पिठाच्या डब्यात ठेवलं का पीठ वाढत. मी इतके काले केले ताई, पण अजून पीठ नाही वाढ. मी मेलीवर वाढत हे सुद्धा माहित नाही. कौनच आरी जाते अंधश्रद्धेच्या मला. अरे हे प्रेमाचं प्रतीक आहे. हे मडकं धरा, हे फोडून आपल्याला प्रेम वाटायचंय. हे मडकं काय ठेवता पिठात, हे ठेवणार आहे का तुम्ही घरात मडकं हे? अरे 2 घंटे नाच जरी मुंबईने येईना मग तुझी वाट पाहतो का? अरे म्हातारा फुगायला लागला, उचला म्हणते हे मडकं. ते मडकं सगळं येणार आहे प्रतिकात्मक. केवढी आज आमच्याकडे केवढी पाईपलाईन केली, तर त्याला काय ठेवा लागतो? इयरवाल. तुमच्याकडे काय म्हणते त्याला? इयरवाल. आमच्याकडे साहेब त्याला हुसहुसा म्हणते. जर इयरवाल आणि हुसहुसा ठेवला नाही तर काय फुटती? पाईपलाईन. तसा अंतःकरणात प्रेमाचा इयरवाल ठेवा, फुटणारच नाही आयुष्य कधी. ते प्रेम म्हणजे लईन दही घरी करता येत नाही का? काय मोठा अवघड आहे का? लई काही किंमत नाहीये. आणि दह्याला काही किंमत असून 40 रुपये लिटर दही असेल, तुमच्याकडे 60 असेल. आणि लईत केली तर 50 रुपये किलो असेल किंवा 100 रुपये किलो असेल. किती का लईन दही करी ना, पण प्रसाद होत नाही ना. प्रसाद तेव्हा होतो एकोप्याने प्रेम करावं आणि एकोप्याने नामस्मरण करावं, एकोप्याने गावाचा विचार करावं, तेव्हा प्रेमाचा काला होतो. असा प्रेमाचा काला केला तो या मडक्यात आहे म्हणून हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिले साधने, त्या साधनेने नाम साधनेनं त्याच्यात प्रेम गेलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा असा प्रेमाचा काला गोपाळ आले भगवंताने वाटला. तोच प्रेमाचा काला अनिल महाराजांनी आम्ही सर्वांच्या सानिध्यामध्ये दिग्गज महाराष्ट्रातली कीर्तनकार गाणारी वाजवणारी यांच्या उपस्थितीमध्ये आणि संध्याकाळी तर जगाला वेड लावणारा कीर्तनकार वर्धापन दिनानिमित्त आहे. हेच प्रेमाचा काला आहे. मी आल्या शंका निर्माण केली. मी म्हणलं का हो याला मध्ये घ्यायचं होतं कुठतरी. देवनी कहून म्हणलं एकदा काला झाला की माझ्या येत. अरे काय मोठ्या अंतकरणाची माणसं आहे. सप्ता बाजूला ठेवला, सप्ता आणि वर्धापन. सप्त्याचाही प्रेमाचा आनंद लुटायचा आहे आणि त्या वर्धापनानिमित्त दिग्गज कीर्तनकाराचा तो हे आनंद असा काला कर लागतो. कालवा कालव नाही. 100 रुपये वर्गण देऊन घरासाहित जेवायला जाऊ, उरल्याचं वाढण नेऊ आणि गंगारामला किती दिले हिशोबाला 100 रुपयात होईन का? काला थम्सअप येई ना त्या काल्यात 100 रुपयाच्या. असा प्रेमाचा काला केवढा मोठा मंडप, केवढं मोठं वैभव. म्हणून पुन्हा एकदा ज्या संतांनी हा काला आमच्यापर्यंत आणला त्यांचं भजन ज्ञानेश्वर चरित्र सांगितलं आणि प्रमादरणीय पूजनीय ज्यांनी हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रेमाने घेऊन आला ते दहीहंडी फोडते. नाही 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 आम्ही काला केलाच नाही. फोडली का तुम्ही फोडली का? फक्त मला तुम्ही फोडली. शिंके लांब विले दुरे होतो सरोदरी आवातीच्या दारा गेले दुईच्या कोपरा तुम्ही वारी दुईकडे मुख पसरुरी तुवावने हाती टोकानी कवने ने देनका वारी दुईकडे मुख पसरुरी तुकाने हाती टोकानी कवने ने देनका. चला चला वडा महाराज मंडळी चला सगळे महाराज चला. हाती टोकानी कवने ने देनका हाती टोकानी कवने ने
तुका उत्तम लोकादाता तुका म्हणे भूमंडळी आम्ही परिवीर पराध महाराज नाही उच्चारी रागे या एकमेकाला प्रसाद युगे 28 विषय पुंडलिकाचा वेद सर्गी वायू तुळशी माळा तुका म्हणे आता उदार तू या संताशी निर्वेची मज दे ज्ञानदेव पुढच्या वर्षी अजून आहे 16 आणि तुम्ही इथं आल्यानंतर त्यांनाही आनंद झाला. तुमचा काय परिचय झाला तर मलाही माहिती नाही, मी नव्हतो त्यावेळेला, तुम्ही गावात आल्या होत्या महिला सप्ताहामध्ये. आणि त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आमचे भाऊसाहेब महाराज आहे, जमदाडे महाराज आहे आणि एक दही हंडी फोडण्याकरता गोरख महाराजाला मी बोललो होतो, तुम्ही उठा, दिनेश महाराजला बोललो. पण एक एकात्मतेचा संदेश या महाराष्ट्रामध्ये जावा की किती कीर्तनकार दही हंडी फोडू शकतात. म्हणून काल्याचा हाच अर्थ आहे की सगळ्यांनी एकत्र राहणं. म्हणून या ठिकाणी गाव आमचं बाबा सगळे एकत्रित असतात, एकमेकाच्या कार्यामध्ये धावून जातात आणि भरपूर सहकार्य करतात. डोळ्यात अश्रू येतील अशी कामं या पोरांची. ही तरुण मंडळी जर पाहिली बाबा, यांच्या पायाला फोड आली रात्र रात्र जागी. आणि म्हणून मी कुठलंही मला त्यांना म्हणलं, मला विचारू नका, एकच काम होतं यावर्षी माझ्याकडे, फक्त सूत्रसंचालन करण्याचं. तेही पुढच्या वर्षी त्यांच्यावर जबाबदारी देऊन टाकली, तुमचे तुम्ही करत राहा, मी पाहुण्यासारखं, मला करू द्या साधना माझी. मला ती बसू देत नव्हती पारायणाला, जेवढ्या शिवलीला अमृताच्या पारायणाला होत्या मावल्या. आपला आपला आनंद आपण घ्यायचा. म्हणलं आता सप्ताह तुम्ही सांभाळा, मला फक्त इथं करू द्या, जे काही देवाची सेवा करता येईल तेवढी सेवा. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हा तरुणाचा आणि आनंद घेण्याकरता सोहळा आहे. त्यानंतर महादेव वस्तीवरचे जे काही तरुण आहेत त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. वरच्या बाबुळगावचे तरुण असतील, रामवाडी, गारज, जांभरखेडा, पंचक्रोशीचाच हा नव्हे तर नाशिकवरून आमच्या काही बहिणी आहेत, काही मावशा आहेत, काही आई आहेत, त्या इथं आल्यात. कालची पंगतही त्यांची होती, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पुढील जे काही सूत्रसंचालन आहे मी